नसरापूरच्या नराधमाला हाल करून संपवा, राज ठाकरेंचा संताप. तर फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारनं त्याची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक. लैंगिक शोषणातील नराधमांना आता पॅरोल नाही, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद. तर महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याचीही तयारी. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ शिंदेंच्या शिवसेनेचं सोलापुरात आंदोलन. खासदार ज्योती वाघमारे सहभागी. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बदलापुरातील आरोपीला पोलिसांनी ठोकला होता. फडणवीस सुद्धा महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळवून देतील, वाघमारेंची मागणी. आमदार महेश शिंदेंवर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार. पत्नीला अध्यक्षपद मिळवण्याच्या हट्टामुळे पक्षात कारवाईची शक्यता. महेश शिंदेंवर शिस्तभंगासंदर्भात कठोर भूमिका घेतली जाणार, सूत्रांची माहिती. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत. तर त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाणार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा. मी राजीनामा देणार नाही, निवडणुकीत हरले नाही, भाजपनं निवडणूक जबरदस्ती हिसकावून घेतली, नैतिकतेच्या आधारावर आमचा विजय झालाय, ममता बॅनर्जी ठाम. अमित शहा ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री. पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड. 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक. इराणने अवकाळी पावसाच्या सरी. नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. तर कापणीला आलेल्या धान पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत.